नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टीईटी परीक्षा या ठिकाणी सामाजिक शास्त्र बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारले, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? ॲनी बेझंट यांची या ठिकाणी ही वर्तमानपत्रे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, काय विचारलाय, जिना हाऊस हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? जिना हाऊस बघा हे मुंबई या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, काय विचारलाय, नथुला ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? नथुला ही खिंड विचारले कोणत्या राज्यामधली खिंड आहे? मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। नथुला खिंड मग कोणत्या राज्यामध्ये असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली खिंड आहे। विषय क्रमांक चौथा बघा, काय विचारलाय, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, म्हणजे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे। बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, हेरोडोटस बघा यांना इतिहासाचे जनक असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5वा पहा, काय विचारलाय, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6वा पहा, काय विचारलाय, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? अरविंद घोष यांनी पहा वंदे मातरम त्यांनी या नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7वा पहा, काय विचारलाय, दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी कोणती आहे? दक्षिणेमध्ये विचारले विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे। दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी कोणती आहे? तर हम्पी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8वा पहा, काय विचारलाय, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, तर कोणत्या वर्षी केली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1873 या वर्षी बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9वा पहा, काय विचारलाय, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून बघा प्रकाशित करण्यात आला होता? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का बसा अग्रलेख पहा केसरी या वर्तमानपत्रामधून बघा प्रकाशित करण्यात आला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10वा पहा, काय विचारलाय, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत कोणी मांडलेला सिद्धांत आहे? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद हा त्यांनी मांडलेला सिद्धांत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDPचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील। बघा, महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नांची PDF अवेलेबल आहेत, सोबत या ठिकाणी उत्तरे पण आहेत, व आतापर्यंत बघा मागील बघा झालेले सर्व पेपर पण या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रामध्ये पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत. प्रश्न क्रमांक 13 पहा काय विचारलाय, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? पोरबंदर गुजरात राज्यामध्ये बघा महात्मा गांधीजी यांचा बघा जन्म गुजरात राज्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र बघा त्यांनी सुरू केलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड मेयो यांना पहा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं आहे? विद्युत प्रवाह विचारलाय, मोजण्याचं एकक कोणते असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणते असते? तर एम्पियर या एककामध्ये बघा विद्युत प्रवाह मोजला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? इंद्रधनुष्य. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर प्रकाशाचे अपस्करण यांचे या ठिकाणी उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलाय, सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? NaCl. बघा हे मिठाचं रासायनिक सूत्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा काय विचारलाय, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल. बघा जूल हे कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा जूल बघा हे ऊर्जेचं एकक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वामुळे वांझपणा येतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जीवनसत्व ई मुळे या ठिकाणी वांझपणा येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? Ag. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, निष्काम कर्ममठ यांची स्थापना कोणी केली? निष्काम कर्ममठ यांची स्थापना कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहा निष्काम कर्ममठ त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा काय विचारलाय, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा असतो? तर 25 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये विचारले सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? SBI बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, GST मधलं बघा यस हे खालीलपैकी GST गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यस म्हणजे काय असतो? सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय असतो? सेवा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं योग्य उत्तर काय असेल?
अरुणाचल बघा प्रदेश या राज्यामध्ये नामदफा हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्यालाच योग्य उत्तर काय पाहिजे, सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 28 काय विचारला, बोकारो हा स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बोकारो स्टील प्लांट. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बोकारो हा स्टील प्लांट झारखंड या राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 काय विचारलाय पहा, भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल, केरळ या राज्यामध्ये बघा केंद्रीय नारळ संशोधन संस्था म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर हे वन्यजीव अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधलं टिपेश्वर हे वन्यजीव अभय अरण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. बघा ओणम हा सण विचारलाय कोणत्या एका राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? ओणम हा सण बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर काय असेल, ओणम बघा सण प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली. कथकली हे लोकनृत्य कुठलं आहे? तर केरळ या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, गोमती नदीच्या काठावर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय, कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कांझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कांझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, बोरांसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? बघा मेहरून हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा रजत क्रांती अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर. त्याचे योग्य उत्तर काय असेल, पंडित रविशंकर बघा हे सतार वादक होते म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचार, डॉट सी उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? डॉट सी उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे काय आहे? प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मुघल साम्राज्य संस्थापक कोण होते? त्याचे योग्य उत्तर बाबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? पोखरण जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे या ठिकाणी पहिला अणुस्फोट करण्यात आला होता कोणत्या वर्षी? बघा सन 1974 या वर्षी पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशामधला विचारवंत आहे? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशामधला विचारवंत आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, जर्मनी या देशामधला तो विचारवंत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, आई वडील या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील हा शब्द तर तो सामासिक शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणत्या एका या ठिकाणी देशाचा समावेश होत नाही? ब्राझील, रशिया, भारत, ब्रिटन.
बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. बघा ब्रिटन यांचा बघा समावेश ब्रिक्स संघटनेमध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सापेक्षतावाद सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे. सापेक्षतावाद तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी बघा सापेक्षतावाद सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे. मध्य प्रदेश राज्यामध्ये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक कोणाचं आहे. बघा विद्यार्थी मासिक कोणाचं आहे. साने गुरुजी यांचं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात. राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात. उपराष्ट्रपती यांच्यामार्फत बघा त्यांची कामे पार पाडली जातात. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. अडकिता बघा हा शब्द विचारलाय कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. अडकिता हा शब्द. तर याचं योग्य उत्तर काय असेल. अडकिता बघा हा शब्द कानडी बघा भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. वसुंधरा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा. वसुंधरा म्हणजे काय असतो. पृथ्वी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन केली होती. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे. तर कोणत्या वर्षी केली. बघा सन 1904 मध्ये बघा अभिनव भारत ही संघटना स्थापन करण्यात आली होती. सन 1901 मध्ये विचारले बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली. बघा शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली. तर रवींद्रनाथ टागोरांनी सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केलेली आहे. नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा उत्तराखंड राज्यामध्ये नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे. भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे. मदुराई जे की तामिळनाडू राज्यामध्ये आहे. या ठिकाणी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा काय विचारलाय. जहांगीर आर्ट गॅलरी कोणत्या शहरामध्ये आहे. जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी आहे. बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली. द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना केव्हा झाली. 1 नोव्हेंबर सन 1956 बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे. बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीचं या ठिकाणी वर्ष कोणतं आहे. असहकार चळवळ. बघा सन 1920 बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीचं या ठिकाणी वर्ष आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं कायम सभागृह कोणतं आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं कायम सभागृह कोणतं आहे. तर विधान परिषद या ठिकाणी हे कायम सभागृह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायट्रोजन या वायूचं बघा हवेमध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते. नायट्रोजन बघा या वायूचं विचारले हवेमध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण महा TET परीक्षा एव्हा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF मागील बघा झालेले सर्व पेपर आणि बघा हे सर्व या ठिकाणी उत्तरासोबत या ठिकाणी सर्व आपल्या ठिकाणी प्रश्न असतील. बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणालाही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर सर्वांनी हाय आणि 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.